वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला। हजारो वर्षांपूर्वी सूर्यवंशी प्रभू श्रीरामचंद्रांनी दंडकारण्यात पाऊल ठेवलं। महाराष्ट्राची भूलक्ष्मी धन्य झाली। त्यानंतर अनेक राजांनी, सम्राटांनी, श्रेष्ठांनी आणि संतांनी आपापल्या ज्ञान, शौर्य, कर्तृत्व आणि योजकतेने महाराष्ट्राची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, वैभवलक्ष्मी सुंदर, संपन्न, सालंकृत, सुसंस्कृत केली। आणि 13व्या शतकात सुलतानांच्या धर्मांधतेच्या तलवारीचं तळपतं पातं विंध्य सातपुडा पर्वतराजींच्या कणखर छातीतून आर पार भोसकलं जाऊन महाराष्ट्र लक्ष्मीच्या काळजात खोलवर रुतलं। त्यानंतरच्या 350 वर्षात लालसा, वासना, विकृती आणि क्रौर्याच्या थैमानात महाराष्ट्राच्या राजधानीतल्या, देवळातल्या, पाठशाळातल्या आणि घराघरातल्या लक्ष्मींचीही वारंवार विटंबना झाली। आपला मुलूक म्हणजे आपलं राज्य। चाकरी करायचीच आहे तर आपल्या राज्याची करू, दुसऱ्यांच्या राज्याची कशाला? स्वराज्याचं स्वप्न आम्ही काल परवा पाहिलं नाही। आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच चाकरासारखं राबायचं। याच्या विरुद्ध कोणीच आवाज उठवला नाही म्हणून आपण उठवायचा नाही। असाच विचार जर प्रत्येकानं केला तर या गुलामीच्या चक्रातून आपण कधीच बाहेर येऊ शकणार नाही। आधी आपलं राज्य, आधी स्वराज्य, मग सुबत्ता। रक्त आणि घाम गाळून स्वराज्याचे ठाई सेवा रुजू करायची शपथ आम्ही आणि सकळ सौभाग्य मंडित जिजाबाई शहाजीराजे भोसले उभयता बेलपत्र वाहून घेत आहोत। आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत। जागृत देवस्थान आहे ना तुझं? मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं काय बघवतंय तुला? मुलुखाचं स्वातंत्र्य, संस्कृती पायाखाली तुडवली गेली। आया बहिणींच्या अब्रूलुटीचा हंबरडा फुटला, पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही। आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवा। आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल। त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड, दार उघड बाय, दार उघड, दार उघड बाय, दार उघड। माय भवानीनी अखेर मा जिजाऊची आर्त हाक ऐकली आणि मा जिजाऊच्या पदरी शिवबा पुत्र दिला। ही धरणी
ह्या पर्वतरांगा, ह्या नद्या, सर्व शेत, कर देणारा शेतकरी आणि मुघलांच्या त्रासाने घायल झालेली प्रजा आणि खुद माँ जिजाऊ बाळराजांकडे आशेने बघत आहे. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. राजसरुपण डोई टोपण पाहून चुकतो चाळा, लिंब लोळवून राग लवकर दुष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम जसा हळदाल यशोदेचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे. बोलन तारे घुमू द्यात रे झळू द्यात चौघडे. शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे. गडागडाचे चिरे हलखले सह्याद्रीचे कडे. माया तुझी आसाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. माँ जिजाऊ आणि शहाजी राजांचे स्वप्न फुलून राहिले. छोटे युलुसने लावलेले स्वराज्याचे रोप मोठे होत आहे. चंद्र जसा कलेकलेने वाढतो, शिवबा माँ जिजाऊच्या छत्रछायेत मोठे होत आहे. माँ जिजाऊ लहानपणीच शिवबांना खेळण्याच्या ठिकाणी तलवार देतात. शिवबा चला. कुठे आऊसाहेब? आता तर काळोख होईल. हा काळोख 300 वर्ष सोबतच आहे. आणि त्या काळोखाला दूर करण्याचा यत्न तुमचे आबासाहेब करताय. आपण सुद्धा जायला हवं. आम्ही आज बाळकृष्णाचा खेळ मांडलाय, तो मोडून टाकू? आम्ही खेळायचं नाही? बाळकृष्णाचाच खेळ खेळायला जातो शिवबा. बाळकृष्णानं जन्म घेताच स्वतःला कंसाच्या बंदिवासातून मोकळं केलं. साखळदंड सुटले. तुम्हीही परकीय गुलामगिरीचे साखळदंड तोडू शकता. तुमच्या मनगटात आणि मस्तकात तीच शक्ती आहे. यमुनेचा पूर बाळकृष्णाच्या पदस्पर्शानं ओसरला.
तुमच्या स्पर्शानं दुष्काळाची लाट ओसरू दे. तुम्हाला वेरूळच्या घृष्णेश्वराचा, रेणुका मातेचा आणि इथल्या शिवाई देवीचा आशीर्वाद लाभलाय. ते अमृत मुलुखावर सांडा आणि चैतन्य जागवा. चला उठा शिवबा, चला. मा जिजाऊंनी लावलेले स्वराज्याचे रोप आता विशाल वटवृक्षाकडे वाटचाल करत आहे. स्वराज्य स्थापनेची आस शिवबांच्या आत प्रचंड ज्वालेसारखी धगधगती पेट घेत आहे. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. आम्ही आमच्या रयतेच्या हक्काचे, सुखाचे, समाधानाचे हिंदवी स्वराज्य स्थापित. स्वराज्य स्थापनेच्या वाटचालीत महत्वाची पायरी ती शिवाजी महाराजांची तहकूब अफझल खानाकडे. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भाल्यानं फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. कौन है वो सूरमा जो उस सिवा की खाल उधेड़कर बीजापुर के चौराहे पर लटका सकता है? बोलो. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेचं अफजल खाने, या नावतेचं अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पाय फौजा फाटालाही बकळ. अंगी 10 हातीच पळ, पाहणारा काप्य चळचळ.
रस्त्यात भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा, तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शक्तीची, अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राज, जीवा महाल आल्यात. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी जी. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होतं, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला. टरा फडला पोटाला. तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी जी.
आऊसाहेब, आपल्या हाती ही तलवार? राजे, अफजल खानास फाडल्यापासून तुमची भवानी तलवार अवघ्या भारतवर्षात प्रसिद्ध आहे. त्या तलवारीनं तुम्ही कित्येक अतिबळी यमसदनी पोचवले. शिवाजी आणि भवानी ही एकसूत्री मात्रा दुनियेस ठाऊक आहे. परंतु ही मोहीम गनिमी काव्याची. तुमच्या तलवारीमुळे तुमची ओळख पटू शकते. सबब तुम्ही आमची तलवार घ्यावी. आऊसाहेब, यशस्वी बाबा. खानाच्या वधानंतर आनंदाची लहर प्रत्येक मावळ्याच्या मनात उसळत होती. सर्व सह्याद्री अख्खा मुलुक हर्ष उल्हासात बहरलेला होता आणि आपल्या राजासाठी कौतुक व आदर प्रत्येकाच्या मनात सळसळत होता. शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे. हिचे लाडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे. ढाल देवीची खण 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 मनी स्वराज्य दण दण दण. शिवरायांची अन मराठे, जिजामातेचा मान मराठे. उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवी मराठे. आले मराठे, आले मराठे, आदिनांत अशा शिवाचे. मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. आले मराठे, आले मराठे, आदिनांत अशा शिवाचे. मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. तर महाराजांचा हाच दृष्टिकोन व आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या शिलेदारांनी त्यांना लाख मुलाची साथ दिली. त्यामधले एक वीर म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे, ज्यांनी कोंढाळा किल्ल्यावर मुघलांना वर फतेह करून स्वराज्याचा पाया खंबीर केला. बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होतात. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय. रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? अहो, तुम्हाला अवताण धाडायलाच तर नायकांना आम्ही पाठवणारच होतो. पण तुम्ही औचित कसे काय आला तान्हाजीराव? राज, आपण काय अवतान धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढ त्यांनी. त्याचा अवतान घेऊन आले तिथे. असं होय? रायबाचं लगीन? सून कुठली? आऊसाहेब, का उगा विषय बदलताय?
आपल्या लेकराशी असं वागतात वय. म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या. अहो तसं नाही सुभेदार. तसं नाही तर मग कसं राज? मला वाई सांगा तरी, असं काहून मला वगळून मसलत बसलीया? अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज, सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज सवता कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आवसाब? तानाजी नाही, अब्जुल्ल्याच्या वक्ती एक ठीक होत. तो सवता राजांची भेट घेतल्या बिगर मानाया तयार नव्हता. तेव्हा राजांनी सवता त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक. अहो पर आता आम्ही असताना राजांनी जुजात कशा पाय उडी घ्यायची म्हणतो म्या? ते काय नाही. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. काय गाड्या हो? पण तान्हाजीराव, रायबाचं लगीन. राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. हर 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 हर. अरे बापरे, एवढा मोठा गड चढायचं वैर? खाली नको बघू ना, खाली बघशील तर खालीच जाशील. वैर काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो शंकरा शंकरा. काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो हे शंकरा. अरे मराठे आले रे, शंकराची घेऊन आता रण निघाले रे. अरे दुकान पेटलं आणि गणिम खेटलं, अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं. अरे आले रे आले रे, अरे मराठे आले रे, शंकराची घेऊन आता रण निघाले रे. जय भवानी. दुकान पेटलं आणि गणिम खेटलं, एकच नाव आहे आमच्या शिवाचं घेतलं. अरे हे पोचलो की आपण? हा पोचलोय ना, मग भिडा आता.
तानाजीराव कुठे आहेत? राजा 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 दादा राजा बघा ना दादा आलात राजा, वाट बघत होतो मी. म्या गड घेतला राज. आऊसाहेबांसमोर तुमचा घेतलेला शबूत पडू दिला नाही बरं. राज अमर होणार म्या. उमरठ्याच्या मारुतीरायावानी अमर होणार. आपण वैद्यबुवांना बोलवूया. हा, आणि तुम्ही आमच्या सवे राजगडी चला. वैद्यबुवांना बोलवा कोणीतरी. अरे पाहत काय बसलात? वैद्यबुवांना बोलवा. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. गड आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. त्या रात्री लाखो लोकांचा पोशिंद्यासोबतच अख्खा सह्याद्री, अख्खा मुलूक अश्रूंनी भिजला होता. लाखो मावळ्यांचा राजा राजे शिवछत्रपती यांना सुवर्ण सिंहासनावर बसविण्यासाठी कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. धन्य तो राजा, धन्य ते मावळे. त्यांच्या गर्जनेनी सह्याद्री अजूनही साक्ष देतो आणि सर्वांचे स्वप्न पूर्णत्वाकडे जाण्याची पहाट लवकरच उगवणार होती, ती म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाची. इंद्रजिनी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है.
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर हे राजन, आपण सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार आहात. वेद मंत्रांच्या घोषात छत्र चामरांकित सार्वभौम राजचिन्हांकित सुवर्ण रत्न जडित सिंहासनावर आरूढ होणार. हिंदू पतपातशाहीचे चक्रवर्ती सम्राट होणार. तत्पूर्वी आपणास लोककल्याणाची शपथ घ्यावी लागेल. थांबावे काका भट्ट. आमच्या आऊसाहेबांच्या आज्ञेनं आम्ही लोककल्याणाच्या साठी व्रतस्थ आहोतच. परंतु या सुवर्ण रत्नजडित सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी या सिंहासनाचं स्वप्न ज्यांनी वर्षानुवर्ष उरात बाळगलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जीवाचं रान केलं, त्या स्वराज्य जननीला आमच्या आऊसाहेबांना वंदन करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. रामराज्य करा, धर्मराज्य करा, यशवंत व्हा. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा दन्तिष्ठद्दशाङ्गुलम्. महाराज, आपल्या या राज्याभिषेकाच्या प्रसंगी आपल्या राज्यातील प्रजा आपल्याला काही भेटवस्तू देण्याची इच्छा ठेवतात. आपली अनुमती असावी. भीम जरासंध पर
मराठी मर्दानो, ऐका ऐका मायल हे किनो, ऐका ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो जी जी, हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी, बादशाही पडे पायाशी जी जी, छताडावर नाचे शिवशाही र जी जी, बादशाही पडे पायाशी जी जी, छताडावर नाचे शिवशाही र जी जी, आज मातल्या सूर्याला भला शिव सुंदर केशरी, आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी, गायुगाची पुण्याई, गायुगाची पुण्याई, ये उतरून भूमीवरी, आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी, आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी. भत कोरड आभाळ, समदा दुष्काळ दुष्काळ, भत कोरड आभाळ, समदा दुष्काळ दुष्काळ, माती भती लय तान्हेली, रया शेताची हो गेली. सुगी झाली पीक पाण्याची, सुगी झाली पीक पाण्याची, सुगी झाली अवघ्या जन्माची. एकच राजा असा खायचो, एकच राजा असा खायचो, कोणत्या घरी भाकरी. हर बशर का ख्वाब है तू, तू खुदा का नूर है, हर बशर का ख्वाब है तू, तू खुदा का नूर है, हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है, हाँ हाँ हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है, रहनुमाई कहते हैं चर्चे गजब जन्नत में है, और रहनुमाई कहता है चर्चे गजब जन्नत में है, इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है, इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है, इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है. राजा माझा लेख बिरुबाचा, राया माझा अवतार खंडेरायाचा, मंदी राजा माझा, डोया मंदी राजा माझा, जीवा मंदी मना मंदी राजा ठसला, माझा धनी माझा राया, बापावानी करी माया, गडावर आज माझा राजा बसला. बिरुबाच्या नावानं चालवलं,
खूप सुंदर. छत्रपती शिवाजी महाराज की. खूप सुंदर, अप्रतिम. शिवाजी महाराजांची अतिशय तल्लख बुद्धी, लाभलेले धैर्यवान मावळे, त्यांना घडवणाऱ्या जिजाऊ माँसाहेब यांचे चित्र आपल्यासमोर सादर केले आहे. शिवाजी महाराजांचा गुणगौरव गाथा राज्याभिषेक इथे प्रदर्शित झाला आहे. यानंतर पुढचा परफॉर्मन्स अनाउन्स करा. आपलं संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य यांचा एकत्रित संगम. आपल्यासमोर आतापर्यंत झालेल्या सादरीकरणामधून आपण गायन व नृत्य या संगीत प्रकाराचा आस्वाद घेतला आहात. या संगीताचा संगम पूर्ण करण्यासाठी वादन घेऊन आपल्यासमोर येत आहे पोद्दार इंटरनॅशनल शाळा बडनेराचे विद्यार्थी. पोद्दार इंटरनॅशनल शाळा बडनेरा सादर करीत आहे तबला जुगलबंदी. मी सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो की ते सर्व इथे राहिले. सर्वात महत्त्वाचं की हा ड्रामा जो आहे विद्यार्थ्यांनी माईक या स्टेजवर. कोरिओग्राफी विद्यार्थ्यांनीच केलेली आहे. डान्सची पण कोरिओग्राफी विद्यार्थ्यांचीच आहे. आणि जस्ट विदिन 6 डेज 6 दिवसाच्या तालमीमध्ये हा त्यांनी ड्रामा बसवलेला आहे. हा महाराजांच्या प्रती आमचा एक काय म्हणू त्याला आदर, एक पूजा ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे आम्ही सादर केलेली आहे. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. एकदा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज जय. यानंतरचं सादरीकरण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बडनेरा जे आपल्यासमोर सादर करणार आहे तबला जुगलबंदी. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बडनेरा घेऊन येत आहे अप्रतिम अशी तबला जुगलबंदी. आणि यानंतर विश्वभारती शाळेनी तयार राहावे. यानंतरचं आहे विश्वभारती पब्लिक स्कूल अमरावती यांचं सादरीकरण आहे. त्यांनी कृपया तयार राहावे. पुढील सादरीकरण विश्वभारती पब्लिक स्कूल अमरावती या चमूचे आहे. कृपया त्यांनी सादरीकरणासाठी व्यासपीठाजवळ तयार राहावे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कृपया सभामंडप सोडू नका. यानंतर ही अतिशय सुंदर असे 2 परफॉर्मन्स आपल्यासाठी आहे. कृपया सगळ्यांनी सभामंडपात आपल्या स्थानावरती बसावे. सर्व विद्यार्थी शिक्षक यांना विनंती की कृपया सर्वांनी सभामंडपात आपल्या स्थानावरती बसावे. सभामंडपाच्या बाहेर उभे असलेल्या सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व सर्व सहभागींना माझी विनंती, कृपया आपण सभामंडपात आपल्या स्थानावरती बसावे.
खूप सुंदर. छत्रपती शिवाजी महाराज की. खूप सुंदर, अप्रतिम. शिवाजी महाराजांची अतिशय तल्लख बुद्धी, लाभलेले धैर्यवान मावळे, त्यांना घडवणाऱ्या जिजाऊ माँसाहेब यांचे चित्र आपल्यासमोर सादर केले आहे. शिवाजी महाराजांचा गुणगौरव गाथा राज्याभिषेक इथे प्रदर्शित झाला आहे. यानंतर पुढचा परफॉर्मन्स अनाऊन्स करा आपलं. संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य यांचा एकत्रित संगम. आपल्यासमोर आतापर्यंत झालेल्या सादरीकरणामधून आपण गायन व नृत्य या संगीत प्रकाराचा आस्वाद घेतला आहात. या संगीताचा संगम पूर्ण करण्यासाठी वादन घेऊन आपल्यासमोर येत आहे पोद्दार इंटरनॅशनल शाळा बडनेराचे विद्यार्थी. पोद्दार इंटरनॅशनल शाळा बडनेरा सादर करीत आहे तबला जुगलबंदी. मी सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो की ते सर्व इथे राहिले. सर्वात महत्त्वाचं की हा ड्रामा जो आहे तिथे माईक घ्या स्टेजवर. कोरिओग्राफी विद्यार्थ्यांनीच केलेली आहे. डान्सची पण कोरिओग्राफी विद्यार्थ्यांचीच आहे. आणि जस्ट विदिन 6 डेज 6 दिवसाच्या तालमीमध्ये हा त्यांनी ड्रामा बसवलेला आहे. हा महाराजांच्या प्रती आमचा एक काय म्हणू त्याला आदर, एक पूजा ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे आम्ही सादर केलेली आहे. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. एकदा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज जय. यानंतरचं सादरीकरण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बडनेरा जे आपल्यासमोर सादर करणार आहे तबला जुगलबंदी. पोद्दार